भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहराच्या चौघेही बाजूला होणाऱ्या वायू प्रदूषणाने शाळेच्या मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना गंभीर आजार होत आहेत. तरी यामुळे स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना व पोलिसांना दर महिन्याला लाखो रुपयांचा हप्ता मिळतो. म्हणून माती चोर, रेती चोर जोमात कारवाई करणारे गेलेत कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर आरोग्य धोक्यात आलं आहे. वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, दमा आणि इतर आरोग्य समस्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच शहराच्या चारही बाजूला ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वीटभट्टी, चिमणीभट्टी, जलशासन मान्यता नाही. त्या प्रदूषणामुळे शाळेच्या मुलांचं, ज्येष्ठ नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या वीटभट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात धूर सोडला जात असल्याने संपूर्ण परिसर धुरकट झाला आहे. विशेष रात्रीच्या वेळी वीटभट्ट्या सुरू केल्या जात असल्याने धुराचे लोट शहरात पसरले जातात. यामुळे लहान मुलं, वृद्ध नागरिक तसेच श्वसनाचे रुग्ण सर्वाधिक प्रभावित होत आहेत. दमा, खोकला, श्वास घेण्यास त्रास होत आहे यासारख्या अनेक आजारांना तोंड दिलं जात आहे. स्थानिक आरोग्य विभागाकडून याची नाराजगी व्यक्त केली जात आहे. नागरिकांचा आरोप आहे की प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती गंभीर बनली असून काही वीटभट्ट्या यांच्यामध्ये चप्पल जोड, टायर, चामडी पदार्थ जाळले जात आहेत. तसंच या वीटभट्ट्यांमध्ये जळाऊ लाकडांचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, ज्यामुळे जंगलांमधील लाखो रुपयांचे लाकूड वीटभट्टीमध्ये जाळलं जात आहे. यावर स्थानिक अधिकारी व भुसावळचे वरिष्ठ अधिकारी डोळे असून आंधळेपणाचा सोंग घेत आहेत. आता यावर जिल्ह्याचे अधिकारी या कारवाई करतील का, याकडे सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागून आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.